हॅलो. तर मित्रांनो मैत्रिणींनो, अहो पारशेच आहोत आम्ही, आंघोळ्या नाहीत केल्या. झोपला होता आम्ही, लय झोपलाव आणि झोपीतून उठून कामाला लागला. तिकडून आला, बाहेरूनच नाश्ते आणले केले आणि झोपला. दिवसभर सगळं ऊन झोपीत आम्ही झोपी काढल्या आणि उठला कामाला लागला. आता बघा चहा पाणी केलं या. कुठे गेलं ते भुगलं चहाचं. आणि आता का नाही पालकानं आंघोळ केली या. मी नाही केली आंघोळ, आता मी बी नाही करणार आंघोळ. राहू द्या, आता मला लय कटाळा आलाय. तर मला काय म्हणायचं या माझ्या प्रियजनांनो, मी व्हिडिओ जेव्हा सेक्सुअली लाईफवर काढत होते, बोलत होते, तेव्हा भरभरून मला तुमचं प्रेम मिळालं, सपोर्ट मिळाला, मान्य आहे. पण काही लोक काही काय बऱ्या मोठ्या प्रमाणात मला एक विनाकारण फालतूचा आवाड देत गेले व लोक. येत आहे का लक्षात तुमच्या मला काय म्हणायचंय ती? म्हणजे गर्दा करू नका मालक. म्हणजे बघा, माणूस आपल्या फायद्यासाठी किमान नक्कीच दुसऱ्यांचा विचार करत नाही बरं का, आपला फायदा करून घेण्यासाठी. तसं तर मी कधीच केलेलं नाही आयुष्यात माझ्या अख्ख्या, आणि इथून पुढे मी कधी करणार नाही. ह्या सोशल मीडियावर, ह्या यूट्यूब चॅनलवर मला एक गवसल्यासारखं झालं होतं की बाबा आपला फायदा कशामध्ये आहे. म्हणजे आपण आपली लाईफ कशी आहे कशी नाही दाखवण्यात आहे का, मग काहीतरी एक जगामधल्या आपल्या समाजामधल्या लोकांना आवडण्यासारखी एखादी गोष्ट म्हणतात ना आपल्याकडं. म्हणजेच जे मुद्दा मी मांडत होते तुमच्या समोर, तेव्हा नक्कीच लोकांना आवडत होतं आणि त्यातूनच माझा फायदा होत होता, म्हणून मी बोलत गेले तुमच्या समोर. तर मला ना बरेच लोक माझ्याकडून ऐकून घेऊन स्वतःची शांत म्हणजे आता तुम्ही समजून घ्या, नुसत्या माझ्या बोलण्यानं नक्कीच लोकांना कुठं ना कुठं तरी एक समज मिळत होती मला. समज मिळत होती. तर असू द्या, काय असायचं ती. पण मला फालतू म्हणीत गेले लोक. तर त्या लोकांना माहिती नाही की कोण कसं असतं या. ते आपण जे आहोत ना तसं दुसऱ्याकडं बोट कराय बघत येतात. म्हणजे काय असं ते असू द्या, मी काय लोकांना कोणाला काय म्हणणार बी नाही, काहीच नाही, मला काही घेणं देणं नाही कोणावरून. पण मला आता जे म्हणायचंय ना ते महत्वाचं आहे. आता जे म्हणायचंय ते महत्वाचं. म्हणजे कसं की अरे बाबांनो, मी जे व्हिडिओ टाकत चालले या त्याला महत्व का द्यायना तुम्ही, असं म्हणायचंय मला. मी व्हिडिओ टाकत चाललेच ना, घरगुती आपला परिसर काहीतरी बोलते या, तर मग ते तुम्हाला का आवडना या, त्याच्यामध्ये तुम्हाला रस का दाखवणार तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट का येईना या, त्याला तुम्ही सपोर्ट का करीनाव. मी जे व्हिडिओ टाकायले ते व्हिडिओ तुम्ही का बघनाव, आणि जरी बघितला
तरी तुम्ही लाईक का करीनाव? का करीनाव? बोलू शकते मी वाघांनो, कळलं का? कारण की मी काही पण बोलू शकते, बोलायला पैसा लागत नाही. हा, पण पैसा कमवण्यासाठी वाणीचा वापर केल्याने कोणी फालतू होत नाही. होतं का? होतं? वाणीचा म्हटलं मी, शरीराचा किंवा स्वतःचा वापर दुसऱ्या कोणाला तरी करू देणे किंवा करून घेणे. बापाने शिकविलेलं नाही, माईने शिकविलेलं नाही. कळलं का? हा, आणि हे माइंड आहे ना, तुम्हाला तर कळतच असेल माझ्या बोलण्यातून तेज किती आहे. तेज. तर मग मी जे मुद्दे आता घेऊन यायले, गावाकडले व्हिडिओ टाकणार, मी काढून ठेवले तर, पण तेवढे टाकले नाहीत, टाकायचे राहिलेत, अजून अपलोड करायचे राहिलेत. तिकडं नेटचं प्रॉब्लेम होतं. आता इथं मी आले तर माझ्या घरामध्ये वायफाय आहे, तर मी आता इथं अपलोड करू शकते या गावाकडे काढलेले व्हिडिओ. तर मग वाघांनो, करा की सपोर्ट करा. हा, निवळच ते भिकार भंगार आयुष्य माहीत नाही लोकांचं असतं का नसतं, पण दाखवतात ते सोशल मीडियावर. त्यांना जेवढं महत्त्व मिळतं ना, त्यापैकी आम्हाला थोडं तरी महत्त्व द्यायला पाहिजे राव तुम्ही. का? पोटाला पोटभर खाणाऱ्या लोकांना महत्त्व नको वाटतं का दुसऱ्यांचं घ्यायला? बरं, जे मी मुद्दे मांडते ना तुमच्या समोर, जे मी बोलते ना सेक्सुअली लाईफवर, हा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, अरे बाबांनो, जन्मच घेतो आपण त्याच्यासाठी, आणि त्याच्यापासूनच जन्म होतो प्रत्येकाचा. होतो का नाही? प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट मी सत्य मांडत आलेली आहे तुमच्या समोर. सत्य. कुठं चुकते मी? म्हणजे तुम्ही जन्माला कसे आलाव? फळं खाऊन. बालिके एले फल खाले, ये खाने से तुझे पुत्र प्राप्ती होगी, काहीतरी आहे की होती. असं तर कोणाला मी धोक्यात ठेवलं नाही ना. ठेवलंय का? जेव्हा जन्माला येणाऱ्या जेव्हा जन्माला येणाऱ्या मुलाच्या आईने ते आयुष्य जगते ना सेक्सुअली, तेव्हाच ती एखाद्या बाळाला जन्म देते. आणि बाळ बी पुढं चालून काय करतो? काय करतो? तेच तर करतो. हा, त्याच्या बाळाला जन्म देण्यासाठी. सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडत गेले, त्यामुळे मला फुक्कटचा अवॉर्ड मिळत गेलं फालतूचं. आणि प्लस ह्या सोशल मीडियावर, ह्या यूट्यूब चॅनलवर असं म्हणतात, जे खरं आहे ते इथं मांडल्यावर चॅनल आपलं म्हणजे उडून जात नाही, डिलीट होत नाही. जे खरं खरं सांगायचं असतं ना, त्याने आपला फायदा होतो. अरे मग माझ्या चॅनलवर स्ट्राईक का मारल्या 2-2?
कुठं गेली असती बाई आतापर्यंत 3 महिन्यात, कळलं का? पण मला एवढा अडचणीत आणलं ना ह्या सोशल मीडियावर, तोंडात गेलेला घास अशी किक मारून बाहेर काढल्यासारखं काढलंय. ते मी कसं पचवलं माहिती आहे? अरे बाबा, ही काय सोशल मीडिया आपल्या आयुष्यात पूर्वीपासून होती का? नव्हती. आणि जगण्याचं बळ दिलंय आपल्याला आपल्या मायबापांनी. कबाड कष्ट करून जगायची ती आपल्या प्रत्येकामध्ये संस्कृती आहे. जगण्यासाठी कबाड कष्ट करावंच लागतंय. ही हिम्मत मी कुठंच घालवलेली नाही, विसरणार नाही मी, काही जरी झालं तरी बी. असं कामाला येतंय. म्हणजे ह्या सोशल मीडियावरून फायदा होत होता, बोलण्याला पैसे मिळत होते. चांगलीच गोष्ट आहे कुणासाठी बी, कुणालाही चांगलंच वाटतंय. पण खरं बोललं तर आपला अडचणीत आणती ही सोशल मीडिया. मग आपण का आधारित राहायचं हिच्यावर एवढं? आपल्याला ह्या सोशल मीडियाच्या अतिरिक्त ऑप्शन काय दुसरे नाहीत का? कष्ट करून जगायचे व तर खरं आहे बरं का. पण बघा, काय सांगायचं तुम्हाला. आता व्हिडिओ मी टाकत गेले, चॅनल माझं बंद पडू नाही म्हणून. साधे सिंपल जसे दुसरे लोक टाकतेत ना, त्यांच्याकडं ऑप्शन असतं या रानातलं ऊस तोडायचं, काम करायचं, ते असतंय ऑप्शन त्यांच्याकडं. कायनू बायनू दाखवायचं, ढोरं म्हशी, शाळ्या द्यांड्या, शेण खत, वैरण काडी, चारा, झाड लोट, त्यांची निगराणी ढोरा जनावरांची करायचं, त्याला चरायला न्यायचं. ते बी काय गरीब नसते तर, कळलं का? एक मसड 2-2 लाखाला चालली आहे. आणि वरून तिचं दूध, दही, ताक, तूप. खरं आहे का नाही? आणि बैल जोडी जर एक असली तर 5-5 लाखाला. कशावरून गरीब आहेत ते लोक? गरिबी दाखविते तर माहिती आहे मला. पण ते एक त्यांचं हे आहे, कसं आहे माहिती आहे का? ते गरीब नसताना त्यांची संस्कृती आहे, ती संस्कृती वावरण्याची, वागण्याची. म्हणजे कशाला म्हणते तर ग्रामीण भाग आणि शहर वस्ती आहे ना फरक. तसं सिटीमध्ये राहणारे लोक वेगळे दिसायला, वागायला, राहायला, आणि खेडेगावाचे लोक वेगळे. म्हणजे खेडेगावाच्या लोकांना ते वेगळंच असतं या राहणं, आणि सिटीतल्या लोकांचं वेगळंच असतं या. त्यांना जरी बी कमी असलं तरी बी ते त्या कमीमध्ये ॲडजस्ट करून स्वतःची लाईफ एकदम छानपैकी जगतात. आणि तितक्यातूनही स्वतःही छान राहतात, स्वच्छ राहतात, टापटीप राहतात का नाही टापटीप. आणि खेडेगावाच्या लोकांकडं कितीही असू द्या, पहिली गोष्ट राहणीमान त्यांचं खूप 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 वेगळं असतंय. त्यांच्याकडं प्रत्येक गोष्ट जरी असली ना, तिचं मोल नाही. अरे बाबा, दही दूध जर आम्हाला सिटीतल्या लोकांना घ्यायचं म्हणलं तर पैसा देऊन घ्यावा लागतंय. म्हणून त्या दह्या दुधाचं मोल आमच्याकडं भरपूर आहे. तसं खेडेगावामध्ये
दही दूध त्याचं मोल काही नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तू, घरदार हे स्वच्छ नीटनीटकं ठेवणं वगैरे तेवढं काही म्हणजे इम्पॉर्टंट नाही, महत्त्वाचं नाही. उठलं की कामधंदे असतात त्यांना, माहिती आहे मला. पण सिटीतल्या लोकांना तर लय वदवद असते या. उठपळ टाईम टू टाईम. टायमाला महत्त्व आहे सिटीतल्या लोकांचं, पण ते टायमाला वागत येतं. घरादाराकडे बी लक्ष देत येतं आणि जॉबकडे बी लक्ष देत येतं. सगळं म्हणजे जिथल्या तिथं वागत येतं. आता कसं सांगून काय सांगू अजून, म्हणजे जाऊ द्या, असू द्या. पण तुम्ही सपोर्टच करीनाव राव. जरी बी तुमच्या स्क्रीनवर माझा व्हिडिओ पडला तरी बी तुम्ही त्या व्हिडिओला माझ्या इग्नोर करायला, आणि जरी तुमच्या नजरेत आला तरी बी तुम्ही एक लाईक द्याय ना, एक लाईक. का बरं? का कुठं पाणी मुरायलंय या? कुठं मुरायलंय कमेंट करून तरी सांगा मला. म्हणजे असं म्हणजे माझ्यामध्ये नक्की तुम्हाला वाटायला काय माझ्याबद्दल? मी विचारातच पडायले आजकाल. की बाबा मी खरंच एक माणूस म्हणून माझं व्यक्तिमत्व चांगलं नाही का? मी खरंच कुणाला एकदम असं म्हणजे त्रास दिलेला आहे का? माझ्यामुळं खरंच कुणाचं आयुष्य जगणं अवघड झालंय का? किंवा मी खरंच एवढी वाईट आहे का? अरे बाबा लयच मला प्रश्न पडायलेत. प्रश्न पडायलेत. म्हणजे ते सावतर माईच्या लेकरासारखं तुम्ही वागणूक द्यायला मला. आता बघा, मी एकदम माझं नॉर्मल आयुष्य तुमच्या समोर मांडायले तर तुम्हाला पटच नाही. आणि मी एकदम रियालिटी जगाची तुमच्या समोर मांडत होते ह्या सेक्सुअली लाईफबद्दल. तर ते तुम्हाला कुठंतरी ऐकून घ्यावं वाटत होतं. पण प्लस वरून मला काय बाई फालतू आहे असं बी म्हणायचं एक संधी मिळत होती, आहे का नाही? मग आता ह्याच्यामध्ये चूक कुणाची आहे? माझीच आहे का? काय जरी तुमच्या समोर मी मांडत गेले तरी बी तुम्हाला कशातच बसायचं नाही राव. चांगल्यात बी नाही आणि वाईटात बी नाही. असं कुठं असतंय का? कशात तरी बसा. म्हणजे मापात धरता जाताल, मापात धरता येईल. कळलं का? तर एक लाईक द्यायचा जा व्हिडिओला माझ्या. आणि तुम्हाला आवडलं नाही आवडलं कमेंट करून सांगत जा. काय आता माझा परिसर, माझं आयुष्य, माझी रियालिटी मध्यम आहे. जास्त हाय लेवलची पण नाही आणि जास्त खालच्या लेवलची पण नाही. पण तुम्हाला एक उदाहरण देते मी. ह्याच सोशल मीडियावरती एक बाई आहे. आता गॅस हे तर पहिलं होते बरं का, कुठं बी फॅक्टरीला हे ऊस तोडायला जाते तर तिथं. तर त्यांच्या वधवधीनं त्यांना ना कामाच्या पुढं स्वच्छता ठेवता येत नव्हती. गॅस हे पुसून घेण्याची, जेवण हे ते ढोरा जनावरासारखं जगायचं, पोट भरायचं, हे अशी वधवध. तर आता ते त्यांचं आयुष्य जगायचं आहे. ते कुठल्या ह्यानं जगायले तर त्यांना माहिती आहे, आपल्याला काय आहे का माहिती. पण काही लोक त्यांच्या स्वच्छतेवरून बोलायचे
काही लोक त्यांच्या गरिबीवरून बोलायचे, काही लोक त्यांच्या खाण्यापिण्यावरून बोलायचे. म्हणजे बोलते तो बोलायचे काय बोलते तर, पण त्याच्यामध्ये त्या मायाला त्यांचा फायदा झाला की. हा, तसं मला कुणी बोलच नाही आता काही. हो, मला वाळ टाकलं राव तुम्ही, कळलं का? कोणी चांगलंही बोलणार, कोणी वाईट बी बोलणार. आता मला वाळ नका टाकू. म्हणजे मी वाईट बी नाही आणि जास्त चांगली बी नाही. चांगली म्हणजे कशी, फक्त एका गोष्टीसाठी की समोरून कुणीतरी माझा फायदा घ्यायला बघतंय आणि मी माझा फायदा घेऊ देईल. ना 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 ना, कधीच नाही. ह्या गालात मारली तर हे गाल पुढं करणारी मी नाही, म्हणून मी चांगली नाही म्हणायले. बाकी एक नंबर. हा, जीवाला जीव मी देऊ शकते, कळलं का? आणि दुसऱ्यांच्या भावना, वेदना, दुसऱ्यांची परिस्थिती, त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे मला. असं नाही की नाही, कळलं का? पण हे प्रत्येकाला सांगायचं नसतं या. ज्यांचे संबंध आपल्याशी जुळतात, जे आपल्याला खोलपर्यंत जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतंय, आपल्याबद्दल विचार करतंय, त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हो, नाही, अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कळलं का? कोण कसं आहे ओळखता आलं पाहिजे. पण काय आता, जाऊ द्या, मला स्वयंपाक करायचा या. लाईक फॉलो करा राव तुम्ही. हां, माझं चॅनल पूर्ण खड्ड्यात पडलं आहे, त्याला मला वरती आणायचं आहे. आता थोडे दिवस राहिले तर त्या स्ट्राईक निघण्यासाठी. हां, थोडे दिवस राहिले तर स्ट्राईक निघून जाण्यासाठी. एकात एक 2 स्ट्राईक पाळल्या हो माझ्या चॅनलवर. आता आपण तसे एवढे गाजलेले बी नाहीत बरं का, पण कुठंतरी स्वतःचा फायदा म्हणीन तसा होऊ लागला राव. बँक बॅलन्स जमा होऊ लागलं, त्याच्यामुळेच कुठंतरी फॉल्ट झालाय, बाकी काही नाही. तसं बघायला गेलं तर ह्या सोशल मीडियावर जे इमानदार आहे, खरं आहे, जे खऱ्या गोष्टी बाहेर काढताय ना, त्याला ह्या सोशल मीडियावर राहण्याचा अधिकार नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, बघायला तुम्ही बी कित्येक जण असे चांगले चांगले लोक कोणामध्ये मळून नाहीत, कोणाचे तलवे चाटीत नाहीत, पण त्यांना जे चुकीचं वाटतंय ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न करते. तर त्यांचे चॅनल, त्यांच्या इंस्टा आयडिया, त्यांचे फेसबुक अकाउंट उडवून टाकले. तर उडवून मग आता ह्या सोशल साईटवरच्या लोकांनी उडवून टाकलेत. ज्यांच्या मालकीची सोशल मीडिया आहे ना, त्याईनं उडवून टाकलेत का? मग त्याला उडवायला कोणी सांगितले? तर ह्याच्याबद्दल आपण काय बोलत नाही. तसंच मग माझं चॅनल बी झालंय ना. हां, आता मी जे मुद्दे घेऊन येत होते ते काय जगावेगळे नव्हते. घराघरामध्ये ते प्रकरण प्रत्येकासंग, त्याच्यासाठीच आयुष्य, माणसाचं जन्मच त्याच्यासाठी झालेला होता. आणि प्लस त्यालाच महत्त्व लोक देत होते राव, म्हणून मी तुमच्यासमोर मांडत होते. आणि त्याच्यातूनच माझा लई फायदा होऊ लागला बरं का. तर ते माझा फायदा जे होऊ लागला का, तिथंच मी मार खाल्लाय, बाकी काही नाही. हाय तसं आहे, पण फायदा आपला होय नाही. गरिबानं गरीब राहावं, श्रीमंतानं श्रीमंत व्हावं, अशा गोष्टीतला भाग आपण समजून घ्यायचा आणि शांत बसायचं. मग काय तर. चला बाय.